Hello guys, welcome to our YouTube channel Rugved Classes. Myself Siddhesh Indulkar sir. And now today we are going to study about the 10th standard science part 1 chapter number 1, that is gravitation. Okay, so let's see. तर आपण सुरू करणार आहोत चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय स्टडी करणार तर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन, सेकंड केपलर्स लॉ, थर्ड ॲक्सलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि एस्केप व्हेलॉसिटी. आपण हे सगळे पॉईंट स्टडी करणार आहोत. दॅट इज ग्रॅव्हिटेशन, केपलर्स लॉ, ॲक्सलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि एस्केप व्हेलॉसिटी. ओके, तर आपण हे सगळे पॉईंट डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. प्रत्येक पॉईंट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ओके, सो आपण पाहूया. कॅन यू रिकॉल, त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ए ऑब्जेक्ट. ओके, कोणकोणते इफेक्ट्स होतात फोर्सचे त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होताना. ओके, तर आपण हे पाहणार आहोत. ठीक आहे, जसं की आपण पाहिलं तर एखादा ऑब्जेक्ट असेल आणि त्यावर जर आपण फोर्स अप्लाय केला तर काय होऊ शकतं, त्या ऑब्जेक्टचा शेप चेंज होऊ शकतो. इट विल स्टार्ट मूव्हिंग, इट विल स्टॉप मूव्हिंग, इट विल ॲक्सलरेट ऑर इट विल डिॲक्सलरेट. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टवरती मी जर फोर्स अप्लाय केला तर त्या ऑब्जेक्टचा शेप म्हणजे याचा आकार बदलेल. तो जर स्टेशनरी पोझिशनला असेल तर तो मूव्ह करायला लागेल. जर तो मूव्हिंग असेल तर तो स्टॉप होईल, किंवा जर मूव्ह करत असेल तर त्याचा स्पीड वाढेल म्हणजे ॲक्सलरेट होईल किंवा डिॲक्सलरेट होईल. याचा अर्थ त्याचा स्पीड कमी होईल. आता आपण हे एक एक पॉईंट सगळे डिटेलमध्ये स्टडी करूया. ओके, पहिलं सांगितलं बघा, फोर्स ॲक्टिंग ऑन ए ऑब्जेक्ट मे कॉज द ऑब्जेक्ट टू चेंज इट्स शेप. पहिला इफेक्ट काय सांगितला आहे, जर त्या ऑब्जेक्टवरती मी फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप चेंज होऊ शकतो. आता याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुलींना माहिती असेल, प्रत्येकजण घरी आपण चपाती बनवतो. काय करतो आपण चपाती बनवताना, की आपण तो पिठाचा गोळा तयार करतो. बरोबर आहे, आपण ते पीठ पाण्यामध्ये घेऊन त्याचा आपण गोळा तयार केला म्हणजे याचा अर्थ आपण हाताने आपल्या फोर्स अप्लाय करून त्याचा गोल शेपमध्ये, एक सर्क्युलर शेपमध्ये आपण त्याचा एक गोळा तयार केला. त्याला आपण पोलपाटावरती ठेवलं आणि लाटण्याने त्याच्यावरती फोर्स अप्लाय करून थिनर अशी आपण ती पोळी तयार केली. तुम्हाला कळतंय का, हे जे सर्व काही घडतंय, हे जे आपण जे करतोय, हे सगळं आपल्या हाताने फोर्स अप्लाय केल्यामुळे, आपण फिजिकल फोर्स त्याला अप्लाय केला आणि त्यामुळे त्या पिठाला एक पर्टिक्युलर पिठाचा पर्टिक्युलर एक गोळा तयार झाला आणि त्या गोळ्याची चपाती बनली. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचा जर मला शेप चेंज करायचा असेल तर मला फोर्स अप्लाय करावा लागेल. इट इज अ इफेक्ट ऑफ फोर्स. सेकंड, टू स्टार्ट मूव्हिंग. दुसरा पॉईंट आहे टू स्टार्ट मूव्हिंग. आता स्टार्ट मूव्हिंग म्हणजे काय, तर मी समजा सायकलवरती बसलोय, ओके, किंवा बाईकवरती बसलोय, तर मी बाईकला किक मारली किंवा स्टार्टर मारला आणि मग ॲक्सलरेट केल्यानंतर बाईक काय झाली, स्टार्ट झाली. म्हणजे किंवा एखादा फुटबॉल आहे आणि फुटबॉल मी जमिनीवरती ठेवलाय आणि जाऊन त्याला एका व्यक्तीने किक केलं, तर किक केल्याच्या नंतर तो बॉल मूव्ह करायला लागला. इट विल स्टार्ट मूव्हिंग. पहिल्यांदा तो मूव्ह होत होता का, नाही, पण जेव्हा मी त्याला फोर्स अप्लाय केला तेव्हा तो मूव्ह करायला लागला. ओके, दुसरी गोष्ट, मी बायसिकल चालवते आणि चालवता माझ्या समोर मांजर आली, तर मी काय अप्लाय केला, ब्रेक अप्लाय केला. म्हणजे माझी जी व्हेकल आहे, बायसिकल आहे, ती काय केली, मी स्टॉप केली, टू स्टॉप मूव्हिंग. ओके, रेस लागलेली आहे गाड्यांची आणि माझा जो मित्र आहे तो माझ्या पुढे चाललाय,
तर ऑब्व्हियस आहे मी माझ्या सायकलचा किंवा माझ्या व्हेकलचा स्पीड काय करणार, वाढवणार. म्हणजे मी काय करणार, ॲक्सलरेट करणार. आणि ट्रॅफिक आलं, ट्रॅफिकमध्ये आपण गाडी चालवतोय तर आपण कधी 80-90च्या स्पीडला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणार आहे का, नाही. आपला स्पीड आपण हळूहळू काय करणार, कमी करणार. दॅट इज व्हॉट डिॲक्सलरेट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या फोर्समुळे कोणकोणते इफेक्ट होऊ शकतात त्यातलं आपण एक एक सांगितलं. पुन्हा परत आपण रिपीट करूया. टू चेंज इट्स शेप, पहिलं त्याचा शेप चेंज होईल. सेकंड, टू स्टार्ट मुव्हिंग. ओके. थर्ड, टू स्टॉप मुव्हिंग. फोर्थ, टू ॲक्सलरेट. अँड फिफ्थ, टू डिॲक्सलरेट. आर यू गेटिंग ऑर नॉट? व्हेरी गुड. Okay, second, that is, can you recall माझा second question आहे, what are the type of forces are you familiar with? आता 9वी मध्ये हे तुम्हाला होतं. कोणकोणते फोर्सेस असे आहेत, असे भरपूर फोर्सेस आहेत बाळांनो युनिव्हर्समध्ये, पण त्यातले कोणते फोर्सेस तुम्हाला माहिती आहेत, जे माहिती आहे ते तुम्हाला दिलेले. आता तुम्हीच सांगायचं आहे. हां, मी व्हिडिओ पुढे प्ले करणार नाहीये, तुम्हाला सांगायचं आहे. हा जो फर्स्ट फोर्स दिसतोय तुम्हाला, हे जे शेप दिसतंय, काय आहे बाळांनो, हे हा फॅन आहे, बरोबर आहे. आता हा फॅन कशावरती चालतो, आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे फोर्सेस आहेत. मी तुम्हाला ॲक्च्युली ह्यांनी सांगताना फक्त एकच दिलेलं आहे, पण मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके. तुम्हाला दिसतंय की तो फॅन आहे, बरोबर आहे. ओके. आता फॅन कशावरती चालतो, ऑब्व्हियस आहे इलेक्ट्रिसिटीवरती. म्हणजे फॅन हा इलेक्ट्रिसिटीवरती रन होतो, याचा अर्थ तिथे जो फोर्स यूज केला जातोय तो फोर्स आहे इलेक्ट्रिक फोर्स. ओके. इलेक्ट्रिसिटी अप्लाय केल्याच्या नंतर फॅनचे जे ब्लेड्स आहेत, पाती आहेत, त्या पात्या फिरायला लागल्या. म्हणजे याचा अर्थ त्यांना कुठला फोर्स मिळाला, मेकॅनिकल फोर्स. म्हणजे बाळांनो आपल्याला दोन फोर्सेस तर कळाले पहिल्या चित्रामध्ये. एक कळाला इलेक्ट्रिक फोर्स आणि दुसरा फोर्स कळाला मेकॅनिकल फोर्स. ओके. आता जे सेकंड चित्र आहे आपलं जे आहे ते पहा. त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, सेकंड चित्रामध्ये तुम्ही जर पाहिलात तर त्यामध्ये काय दिसतंय, हा जो मुलगा आहे तो त्या फुटबॉलला किंवा बॉलला असं वरती फेकतोय हवेमध्ये. वरती फेकल्यानंतर ऑब्व्हियस आहे काही वेळानंतर तो बॉल रिटर्न येणार टुवर्ड्स दी अर्थ. मग बॉल पुन्हा परत रिटर्न आला टुवर्ड्स दी अर्थ, याला आपण कुठला फोर्स म्हणतो, ऑब्व्हियस ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. सो सेकंड जे आपलं पिक्चर आहे त्याच्यामध्ये आपलं काय दाखवलंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. तिसरं तुम्हाला दिसतंय, सगळेजण आता लॉकडाऊनमध्ये आहात, बरोबर आहे ना, आणि कॅरम हे सगळं प्रत्येकाच्या घरी असणारच आणि प्रत्येकाच्या घरी कॅरमचा डाव असतोच, बरोबर आहे. तर या कॅरममध्ये काय होतं रे बाळांनो, तुम्ही एक साधा विचार करा. तो जो स्ट्रायकर असतो आणि त्या सोंगट्या असतात किंवा आपण त्यांना, ओके, त्या सोंगट्या असतात, त्याच्यावरती आपण काय करतो, हिट करतो. हिट केल्याच्या नंतर आता एक साधा सिंपल आहे, जर मी स्ट्रायकरला थोडंसंच पुश केलं तर स्ट्राईक होईल का, नाही. म्हणजेच काय, तो प्रॉपर त्या पॉकेटमध्ये जर ती सोंगटी जायची असेल, जर ते की जायची असेल तर मला प्रॉपर हिट करावं लागेल. याचा अर्थ तिथे जो फोर्स आहे तो फोर्स आहे फ्रिक्शन फोर्स. त्या कॅरमच्या सरफेस बरोबर त्या स्ट्रायकरचा आणि त्या सोंगट्यांचा काय होतो, फ्रिक्शन फोर्स होते, फ्रिक्शन होते आणि त्यामुळे ती सोंगटीपर्यंत जाते. आणि ते फ्रिक्शन कमी व्हावं म्हणून आपण त्याच्यावरती काय टाकतो, बोरिक पावडर टाकतो का, बोरिक पावडर टाकतो. मग आपला स्ट्रायकर एकदम स्मूथ चालतं आणि ज्या काय सोंगट्यात त्या पॉकेटमध्ये आपण परफेक्ट टाकू शकतो. तुम्हाला कळतंय का हे काय आहे, हे फ्रिक्शन आहे. हे जर फ्रिक्शन आपण हवेमध्ये मारतोय का बाळांनो, नाही. तर त्या ज्या सरफेस बरोबर त्या सोंगट्यांचं फ्रिक्शन होते, त्या स्ट्रायकरचं फ्रिक्शन होते. त्यामुळे हा थर्ड पिक्चरमध्ये कुठला फोर्स आहे, फ्रिक्शन फोर्स आहे. मी पुन्हा परत सांगतो, इथे कुठला फोर्स आपण पाहिला, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल फोर्स पाहिला. इथे आपण कुठला फोर्स पाहिला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथे आपण कुठला पाहिला, फ्रिक्शन फोर्स. आता इथे कुठला फोर्स आहे, काय तुम्हाला दिसतंय, एक बैलगाडी आहे आणि ती बैलगाडी त्या मातीमध्ये रुतलेली आहे आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो त्या बैलगाडीला मातीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ इथे कुठला फोर्स आहे, याला म्हणायचं मस्क्युलर फोर्स किंवा म्हणायचं मसल फोर्स. तो जो माणूस आहे तो मस्क्युलर फोर्स यूज करतोय बैलगाडी बाहेर काढण्यासाठी. त्यामुळे चौथ्या जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये कुठला फोर्स आहे, मस्क्युलर फोर्स. त्यानंतर हे तर तुम्हाला कळालं, हा मॅग्नेट आहे. हा कोण आहे, मॅग्नेट आहे.
साऊथ पोल आहे, नॉर्थ पोल आहे. ओके, आता हा मॅग्नेट असेल तर त्याच्याकडे कुठला फोर्स असणार? ऑब्वियस आहे, मॅग्नेटिक फोर्स. आणि हा शेवटची जी इमेज आपल्याला दिसते त्यामध्ये जो फोर्स आपल्याला दिसते ती मशीन आहे. काय आहे ती? एक मशीन आहे. तर त्या मशीनमध्ये कुठला फोर्स यूज करतोय? मेकॅनिकल फोर्स. म्हणजे आपल्याला माहिती असलेले फोर्सेस आपण स्टडी केलेत. इलेक्ट्रिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, मस्क्युलर फोर्स किंवा मसल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स आणि मेकॅनिकल फोर्स. आर यू गेटिंग? ओके. ओके, आता आपण हे सगळे फोर्सेस पाहिले. त्यातला आता फोर्स आपण पाहणार आहोत. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यातला तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय आहे हे आपण स्टडी करणार आहोत. सो आपण पाहूया. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द फोर्स दॅट ॲक्ट्स बिटवीन एनी टू बॉडीज इन द युनिवर्स. सगळ्यात महत्वाचं आहे बाळांनो, ह्या युनिवर्समधील कोणत्याही दोन बॉडीजमध्ये ॲक्ट होणारा फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. तुम्ही म्हणाल की फक्त आपल्या पृथ्वीवरतीच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, किंवा आपण या पृथ्वीवरती आहोत तर आपण आणि ही पृथ्वी यांच्यामध्येच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय, तर असं नाही. ह्या युनिवर्स मधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट घेतलात, जसं की तुम्ही घेतलात तर अर्थ आणि मून, यांच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पुढे क्वेश्चन आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मात्र मून अर्थकडे अट्रॅक्ट केला जात नाही, याचं कारण आपण शोधायचं आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये येईलच. सांगायचा मुद्दा असा आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशनच अशी आहे, इट इज द फोर्स ॲक्ट्स बिटवीन एनी टू बॉडीज इन द युनिवर्स. ह्या युनिवर्समधील, या ब्रह्मांडामधील कोणत्याही दोन बॉडी, दोन ऑब्जेक्ट्स त्यांच्यामध्ये ऍक्ट होणारा फोर्स. मग त्या दोन बॉडी प्लॅनेट पण असू शकतात. कळालं का? ओके, व्हेरी गुड. We have seen in the previous standard, the gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. मी तुम्हाला हा पॉइंट हा एक्सप्लेन करून सांगितलं की हा युनिव्हर्सल फोर्स आहे. इट इज अ युनिव्हर्सल फोर्स. हा फक्त पृथ्वीवरतील दोन ऑब्जेक्ट मध्ये ऍक्ट होत नाहीये, तर हा ह्या युनिव्हर्स मधल्या दोन ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होतोय. ओके, ठीक आहे. आता कशा प्रकारे हा फोर्स डिस्कवर झाला, तर याच्या मागची तुम्हाला सगळी स्टोरी माहिती आहे. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कोणी लावला मित्रांनो? बरोबर आहे, सर आयझॅक न्यूटन. ओके, सर आयझॅक न्यूटनने ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला किंवा ग्रॅव्हिटेशनचा फेनोमेना सांगितला, हे ते सर आयझॅक न्यूटन. ओके, तर हे काय करत होते तुम्हाला सगळ्यांना स्टोरी माहितीच आहे. ओके, तर ते एका झाडाखाली मस्तपैकी बसले होते, आराम करत होते. आपल्यासारखे दमले होते म्हणून ते आराम करत बसले होते. अभ्यास नाही, सॉरी, आराम करत बसले होते. आणि आराम करत असताना, ते विचार करत असताना त्यांच्या डोक्यावरती ऍपल पडलं. काय पडलं डोक्यावरती? ऍपल पडलं झाडावरून. आणि मग ते विचार करायला लागले की हे झाडावरचं जे फळ आहे हे वरती का गेलं नाही, हे खालीच का पडलं. आणि मग इथून शोध लागला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. मित्रांनो, आपले आजोबा सुद्धा आयझॅक न्यूटनच्या काळामध्ये होते, पणजोबा होते. त्यांच्याही डोक्यावरती नारळ नसेल पडलं, ॲपल नसेल पडलं, आंबा पडला असेल, पण त्यांनी तो शोध लावला नाही, कारण ती विचारशक्ती सर आयझॅक न्यूटन यांच्याकडे होती. आणि त्यामुळे त्यांनी हा ग्रॅव्हिटेशनचा लॉ सांगितला. ओके, आणि त्यांनी पाहिलं की जे ॲपल पडते ते व्हर्टिकली डाऊनवर्ड पडते. हे बघा, तुम्हाला दिसेल चित्रामध्ये, तर जे काही ॲपल पडलं ते पडलं कसं? व्हर्टिकली डाऊनवर्ड. अशा प्रकारेच ते गेलं. नॉट अन अँगल टू दी व्हर्टिकल. असं गेलं का क्रॉसमध्ये? नाही. ओके, असं गेलं का? नाही. किंवा असं हॉरिझॉन्टली गेलं का? नाही. एवढं सगळं विचार केल्याच्या नंतर त्यांना कळालं की जे अर्थ आहे ती त्या ॲपलला स्वतःकडे ओढून घेते. आणि हा ओढून घेणारा फोर्स कुठे आहे? टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. कुठे आहे? इट इज टुवर्ड दी सेंटर ऑफ दी अर्थ. मी तुम्हाला दाखवतो पुन्हा परत बॅकला घेऊन. त्यांनी पाहिलं की बाबा जे ॲपल आहे ते कसं पडतंय? व्हर्टिकली डाऊनवर्डच पळतंय.
ते असं अँगलमध्ये जाते का? नाही. ते असं हॉरिझॉन्टली जाते का? नाही. ते कसं पडतंय? व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग त्यांनी कन्क्लुजन केलं की जी अर्थ आहे ती 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 त्या ॲपलला आपल्याकडे ओढून घेते आणि जो काही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, पहिल्यांदा नाव दिलं नाही हा कुठला फोर्स आहे, पण जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि हा फोर्स कुठे डायरेक्ट केलेला असतो? टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या सेंटरला, अर्थच्या सेंटरला हा फोर्स ऍक्ट होतोय. ओके, हे आपण नंतर पुढे क्लॅरिफाय करणार आहोतच मित्रांनो. पहा दाखवलं इथे बघा व्हिडिओजमध्ये. ओके, तर तुम्हाला ग्रॅव्हिटेशन कळालं. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट पॉईंट, दॅट इज सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. तुम्ही जर पाहिलं तर एखाद्या ऑब्जेक्टची किंवा एखाद्या पार्टिकलची मोशन अलॉंग दी सर्कम्फरन्स, हे बघा, अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, परिघ आपण त्याला म्हणतो, बरोबर. सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती जर त्याची मोशन होत असेल तर त्याला आपण म्हणायचं सर्क्युलर मोशन. जसं की तुम्ही इथे पाहताय, हे आपलं घड्याळ आहे आणि हे आपले टीप ऑफ द हँड्स, दॅट इज मिनिट हँड, सेकंड हँड, हॉवर हँड. या सगळ्यांची मोशन कशी चालली? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. हा काटा 12 वरती असेल तर पुन्हा परत फिरून तो 12 वरती येणार आहे, पुन्हा परत कंटिन्युअस मोशन चालले. कशी चालले? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. पुन्हा परत सांगतो डेफिनेशन, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आता याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत? फर्स्ट, द मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. मूनची मोशन अराउंड द अर्थ कशी आहे? सर्क्युलर आहे. द मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. अर्थची मोशन अराउंड द सन कशी आहे? सर्क्युलर आहे. ॲक्च्युली मित्रांनो ती इलिप्टिकल असते. हे नंतर तुम्ही पुढे जेव्हा हायर स्टडीजमध्ये जाल तेव्हा तुम्हाला कळेल, पण आपण सध्या तरी त्याला कन्सिडरेशन करतोय सर्क्युलर मोशन म्हणून. ओके, मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या बाहेर फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज. एखाद्या ॲटम मध्ये काय काय असतात? प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स असतात. ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतात? न्यूक्लियसमध्ये असतात. आणि त्या न्यूक्लियसच्या बाहेर व्हेरियस ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. तर ते जे इलेक्ट्रॉन फिरत असतात त्यांचा जो शेप आहे किंवा त्यांची जी मोशन आहे मित्रांनो ती कशी असते? सर्क्युलर मोशन. आणि मी आता तुम्हाला सांगितलं, चौथं एक्झाम्पल पहिलंच सांगितलं, द मोशन ऑफ टीप ऑफ हँड्स ऑफ ए क्लॉक. मिनिट हँड असेल किंवा सेकंड हँड असेल किंवा हवर हँड असेल, तास काटा, मिनिट काटा किंवा तुमचा सेकंड काटा असेल, तर या सगळ्यांची मोशन कशी आहे? सर्क्युलर मोशन आहे. ओके, गॉट इट. नेक्स्ट, सेंट्रीपेटल फोर्स. आता सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय? बघा, द फोर्स ऍक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the radius of the circle and directed toward the center of the circle is called centripetal force. ही डेफिनेशन तुम्हाला करायची आहे मित्रांनो. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? आता मी तुम्हाला दाखवतो मागच्या पिक्चरमध्ये. समजा हा एखादा इथे ऑब्जेक्ट आहे, तर ह्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारा फोर्स, समजा इथे ऑब्जेक्ट आहे, ॲज्युम करा, किंवा इथे पकडा, ही आपण सर्क्युलर मोशन पकडली, तर ही आपली अर्थ आहे, पकडूया, हा एक ऑब्जेक्ट आहे. तर ह्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारा फोर्स, ओके, जो कसा ऍक्ट होतोय? ऍक्टिंग रॅडियली टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. कसा ऍक्ट होतोय? अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे हा जो फोर्स आहे तो ऍक्ट कसा होणार? रेडियस मध्ये ऍक्ट होणार. आता ही सर्कलची रेडियस झाली, ही रेडियस झाली, ही रेडियस झाली, ही रेडियस झाली, ही रेडियस झाली. इकडे पण बघा, रेडियस रेडियस रेडियस. ह्या रेडियसला, अलॉंग द रेडियस, त्या रेडियस मध्येच तो ऍक्ट होणार. आणि कसा ऍक्ट होणार? आतमध्ये, टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे हा जो ॲरो आहे तो ॲरो कुठे येणार? आतमध्ये येणार. ओके, समजतंय? द फोर्स ऍक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the radius of circle and directed toward the center of the circle.
तो फोर्स ऍक्ट कुठे होणार? त्या सर्कलच्या आतमध्ये ऍक्ट होणार, तो बाहेर ऍक्ट होणार नाही. तर त्याला म्हणायचं सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटलचाच अर्थ आहे सेंटर सिकिंग. काय म्हणायचं? सेंटर सिकिंग. सिकिंगचा अर्थ लविंग, म्हणजे सेंटर आवडते म्हणून तो सेंटरकडे, त्या सर्कलच्या सेंटरकडे येतोय. एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला अजून हा पॉइंट क्लिअर होत जाईल. तर आपण त्याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. आता इथे बघा काय करते. ऍक्च्युली हा प्रकार एक प्रकारे गोफणीसारखाच आहे. ओके, गोफण सगळ्यांना माहिती आहे. गोफण काय करतो आपण? एक धागा घेतो, स्ट्रिंग घेतो आणि त्या स्ट्रिंगला आपण काय बांधतो? एक दगड बांधतो. ओके, त्या स्ट्रिंगला दगड बांधायचं आणि तो स्टोन असा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवायचा. तर हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवल्याच्या नंतर बघा, सारी सिंपल गोष्ट आहे. हॉरिझॉन्टल शेपमध्ये तो असा फिरवायचा असं एक सर्कल तुम्हाला दिसतं फिरत असताना. बघा, दिसेल, ऑब्वियस दिसेल, एक सर्कल दिसेल. तो दगड जोपर्यंत त्या मोशन मध्ये आहे, सर्क्युलर मोशन मध्ये, तोपर्यंत तो स्ट्रिंग मधून बाहेर पडत नाही. जोपर्यंत त्या मोशन मध्ये आहे तोपर्यंत त्या स्ट्रिंग मधून बाहेर पडत नाही. आता हे कशामुळे झालं? तर त्या दगडाला त्या स्ट्रिंगने टेन्शन प्रोव्हाइड केलं, फोर्स प्रोव्हाइड केला, जेणेकरून तो दगड बाहेर पडला नाही किंवा त्या माणसाच्या डोक्यात पडला नाही. आणि जेव्हा त्याला तो दगड ती फेकायचा आहे तेव्हा तो असा हॉरिझॉन्टल फोर्स ऍक्ट करतो. आर यू गेटिंग ऑर नॉट? ओके, सेकंड एक्झाम्पल बघा. सगळ्यांना माहितीच आहे, फॅमिलियर आहात तुम्ही, मौत का कुआ, बरोबर ना? आता त्या तुम्हाला क्युरियोसिटी असते, त्या मौत क्या कुआमध्ये या मोठ्या मोठ्या कार्स तुम्ही पाहताय, बाईक्स असतात, त्या सर्क्युलर शेपमध्ये फिरवत असतात. आता त्यांच्यावरती सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट व्हायला पाहिजे, ते सुद्धा खाली पडायला पाहिजेत. पण ते एवढ्या हाय स्पीडला त्या मौत क्या कुआमध्ये किंवा त्या मृत्यूगोलामध्ये ती व्हेकल चालवतात, ड्राईव्ह करतात. आता हे कशामुळे होतं? तर इथे पण कन्सेप्ट हाच आहे, सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स जो तिथे सेंटरला ऍक्ट होतोय तो त्या बायसिकल जो तुमचा जो स्वार आहे आपण म्हणू किंवा मोटर स्वार आहे त्याला तो पडून देत नाही. कळालं? म्हणजे त्या पर्टिक्युलर बाईकचे व्हील्स किंवा टायर आणि ग्राउंड सरफेस यांच्यामध्ये जो फ्रिक्शनल फोर्स प्रोड्यूस होतो तो फ्रिक्शनल फोर्स सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो. कळालं मी काय म्हणतोय? एवढं जरी नाही तुम्हाला कळालं, तुम्ही फक्त एक्झाम्पल्स पाहिलं तरी तुम्हाला कळेल बाळांनो. मृत्यूगोलामध्ये जो माणूस बाईक चालत असतो तो कधी खाली पडताना बघितले का? त्याचा ऍक्सिडेंट होताना पाहिलंय का? नाही. तेवढा एक पर्टिक्युलर स्पीड तो मेंटेन ठेवतो, त्या स्पीडला तो त्या मृत्यूगोलातून खाली पडत नाही. याचं कारणच आहे सेंट्रीपेटल फोर्स, जो ऍक्ट कुठे होतो? टुवर्ड द सेंटर. आणि टुवर्ड द सेंटर जेव्हा ऍक्ट होणार तेव्हा तो सेंटर त्या माणसाला, ज्या बायसिकल चालवतोय त्याला पडून देणार नाही. आणि गेटिंग? नेक्स्ट दुसरं बघा. आपण पाहतोय की आता आपण जे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहतो, ओके, लाईव्ह सॅटेलाइट्स आपण जे पाहतो, टीव्ही पाहतो आपण किंवा एखादी लाईव्ह मॅच आपण पाहतो, हे कशामुळे पाहतो? सॅटेलाइटमुळे. आणि हे जे सॅटेलाइट्स आहेत हे सॅटेलाइट्स आपल्या पृथ्वीवरती फिरतायत कंटिन्युअसली. कुठल्या शेपमध्ये फिरतायत? सर्क्युलर मोशन मध्ये फिरतायत, ऑब्वियस आहे. आता तो सॅटेलाइट आहे त्याला पण अर्थने काय व्हायला पाहिजे? अट्रॅक्ट करून घ्यायला पाहिजे, त्याच्यावरती पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणार. मग ते अर्थकडे येऊन पडत का नाही? याचं कारण एकच आहे, सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स त्या बॉडीला पडून देत नाही. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्या सॅटेलाइटला पृथ्वीकडे किंवा पृथ्वीवरती पडून देत नाही, अट्रॅक्ट करून घेत नाही पृथ्वी सॅटेलाइटला. याचं कारण काय कळालं का तुम्हाला? त्याच्यावरती कुठला फोर्स ऍक्ट होतोय? सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स, सेंटर सिकिंग फोर्स. आर यू गेटिंग? पुढे बघा, जे प्लॅनेट्स फिरतायत, बघा जे प्लॅनेट्स फिरतायत इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये सूर्याभोवती, त्यातला एक तरी प्लॅनेट जाऊन सूर्यावरती जाऊन पडलाय का रे? किंवा सूर्याने त्याला अट्रॅक्ट करून घेतलंय का? सूर्य अट्रॅक्ट करून घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, पण तरीही त्याला ते जमत नाही. याचं कारण काय? कारण एकच आहे, सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्समुळे ते जे मॉलिक्युल्स, ते जे प्लॅनेट्स आहेत ते जे फिरतायत इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आपल्याला दिसणार ते जे फिरतायत,
ते काय प्रोड्यूस करतायत? सेंट्रिपिटल फोर्स. ओके. अजून एक तुम्हाला त्यातलं एक्झाम्पल हवं असेल तर मी सांगतो, याच्यात नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. काय घ्यायचं? पाणी, एक बकेट घ्यायची आणि त्या बकेटमध्ये पाणी घ्यायचं थोडं म्हणजे अर्धी बादली पाणी घ्या, पूर्ण भरू नका. आणि ती जी बकेट आहे ती बकेट आपण अशी व्हर्टिकली अशी फिरवायची, जोरा फिरवायची. त्यातलं पाणी खाली पडतंय का? जोरा फिरवायची, थांबायचं नाही. जेव्हा आपण त्या बकेटमध्ये पाणी घेतलंय आणि आपण ती बकेट अशी व्हर्टिकली फिरवायची, हॉरिझॉन्टली फिरू नका, आता आंघोळ होईल. व्हर्टिकली आपण व्हर्टिकल सर्कलमध्ये अशी फिरवतोय, तेव्हा त्या व्हर्टिकल सर्कलमध्ये ती फिरत असताना मित्रांनो त्यातलं पाणी खाली पडत नाही. आता ही काय किमया कोणाची आहे? तर ही किमया आहे सेंट्रिपिटल फोर्सची. त्या सेंट्रिपिटल फोर्समुळे ते पाणी खाली पडू शकलं नाही. मात्र जेव्हा तुम्ही स्टॉप करणार फिरवायचं तेव्हा तुमची अंघोळ होणार, कारण तेव्हा ते पाणी खाली पडणार, त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणार. कळालं? व्हेरी गुड. So this is all about the centripetal force and all that things. Okay, very good.